तुमचा मेल हॅक झाला, तुम्ही काय करणार? अहो, तुमचा मेल सर्व काही आहे. तुमच्या मेलवर तुम्ही फोटो डाउनलोड केले, तुमचे फोटो, फॅमिलीचे फोटो, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स, तुमचे सर्व बँक अकाउंट त्याला लिंक केले आहेत. तर तोच हॅक झाला हॅकरकडनं, तर तुम्ही काय करणार? जर तुम्ही ही सेटिंग केली नाही तर आजच तुमचं अकाउंट कोणाच्याही हातात जाऊ शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी, आणि तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करा, इतरांना पण शेअर करा, आणि आमचं हे जे पेज आहे ना, ह्या पेजला फॉलो करून ठेवा. अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन आम्ही नवनवीन देत असतो आणि या सोशल मीडियावर आम्ही सगळ्यांना जागृत ठेवत असतो. चला तर मग आपण ही सेटिंग शिकूया. सर्वात पहिली महत्त्वाची सेटिंग, जीमेल ओपन करायचं आहे, DPवरती क्लिक करायचं आहे, मॅनेज युअर गुगल अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, सिक्युरिटी आणि सायनिंग या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. दिसतं या ठिकाणी, याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे, काय? रिकव्हरी मेल अँड फोन नंबर. तुम्हाला एक फोन नंबर आणि एक ईमेल ID ह्या ठिकाणी ॲड करायची. का? तर जो हॅकर असेल ना, तो तुमचा तो ईमेल ID हॅक करू शकतो, पासवर्ड करू शकतो, पण तुम्ही जर एक ईमेल ID तिथे ॲड केली असेल तर तुम्ही तिथून ती रिकव्हरी करून घेऊ शकतात. ही खूप. सेटिंग नंबर 2, 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचं आहे मेल IDचं पण. या ठिकाणी DPवरती क्लिक करायचं आहे मेल ओपन करून. मॅनेज युअर गुगल अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. सेटिंग ह्या ठिकाणी काय करायचं आहे, सिक्युरिटी अँड साईन ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा 2 स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. 2 स्टेप व्हेरिफिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मॅनेज सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि खाली इथे एक ऑप्शन असेल 2 स्टेप व्हेरिफिकेशन. सेटिंग ऑन करून घ्यायची आहे. ही ऑन केल्याने तुमचा मोबाईल एकदम सेफ राहील. सेटिंग नंबर 3 खूप महत्त्वाची आहे, कारण कुठे कुठे जीमेल अकाउंट आपलं सुरू आहे ते चेक करायचं आहे. DPवरती पुन्हा क्लिक करा, मॅनेज गुगल अकाउंटवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर सिक्युरिटी आणि सायनिंग ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. मिळालं सिक्युरिटी सायनिंग ऑप्शन. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे ज्या ज्या फोनवर आपला फोन नाही आहे तिथे पण आपली ईमेल ID चालू आहे किंवा तिथे आपला डिव्हाइस नाही आहे तिथेही चालू असेल, मग त्याला सिलेक्ट करायचं आणि तिथून आपलं अकाउंट लॉग आउट करायचं आहे. ईमेल IDचे खूप इम्पॉर्टंट सेटिंग आहे मित्रांनो, इथून लॉग आउट करा. सेटिंग नंबर 4 ही सर्वांनीच करायची आहे, कारण की इथे आपला ॲप लिंकचा संबंध आहे. मेलवरती क्लिक करा, DPवर क्लिक करा, मॅनेज गुगल अकाउंटवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, ॲप लिंक ॲप ह्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. इथे सर्वच ॲप तुम्हाला दिसतील ज्या ज्या ॲपला आपली ईमेल ID काय असेल, लिंक असेल, त्या अनोळखी ॲपला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर तिथून आपला पूर्ण डेटा डिलीट करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे ना, तर याच्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तो मोबाईलच्या संदर्भात आहेत. असे काही कोड आहेत, तुम्ही तुमच्या मोबाईलला कोणीही टाकून तुम्हाला हॅक करू शकतं. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.